खासदार प्रतिभाताई धानोरकर या आपल्या भावाला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रमोट करीत असल्याचे भद्रावती शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे विधान। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार असून या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष सुद्धा अपवाद नाही। या पक्षाची उमेदवारी मिळावी याकरिता 25 ते 30 उमेदवार रांगेत उभे असल्याचे कळते। काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे मलाच तिकीट मिळणार, ताईने मला शब्द दिला असे सांगत इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली। विविध कार्यक्रमात आपली उपस्थिती आवर्जून दाखवत मतदारांशी संवाद साधत आरोग्य तपासणी शिबिर, कुठे मॅरेथॉन दौड स्पर्धा, छत्री वाटप, दहीहंडी स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवित तर काही उमेदवार विविध समाजांच्या मेळाव्यात उपस्थित राहून जनता जनार्दनात मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। मात्र या उपक्रमामुळे इच्छुक उमेदवारांपैकी एक असलेले स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे ज्येष्ठ बंधू तथा भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतानाची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून यात खासदार प्रतिभाताई धानोरकर या आपल्या भावाला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रमोट करीत असल्याचे बोलण्यात येत आहे। मात्र त्यांच्या या विधानामुळे क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी तथा इच्छुक उमेदवारांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे। एकीकडे उमेदवारी तुम्हालाच देतो म्हणून सगळ्यांना कामाला लावायचे आणि ऐन वेळेवर आपल्या बंधूंनाच उमेदवारी द्यायची असा ताईंचा गेम प्लॅन तर नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे। नेमक्या याच विधानाचा चर्चेचा धागा पकडून आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत नेमका हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, मी हितेश राजनेरे वरोरा शहरातून बोलतोय। नुकतीच समाज माध्यमावर माननीय माजी नगराध्यक्ष भद्रावतीचे अनिल भाऊ धानोरकर यांची क्लिप व्हायरल झाली आहे। त्या क्लिपमुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे हे संभ्रमात आहे। त्या अनुषंगाने आमच्याशी आज जोडलेले आहेत माननीय राजूभाऊ चिकटे, हे सुद्धा एक इच्छुक उमेदवार आहेत। त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। सर, काय सांगाल? माननीय अनिल भाऊ धानोरकर यांची क्लिप व्हायरल झाली आहे, त्याच्यामध्ये ते म्हणत आहे की सीट प्रवीण काकडे यांना जवळपास गेलेली आहे, तर याबद्दल यात काय तथ्य नेमकं? प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे। अजूनपर्यंत कुणालाही काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही। मी सुद्धा एक इच्छुक उमेदवार म्हणून इथे सीट मागितलेली आहे आणि उमेदवारी काँग्रेस पक्षाची ही मला मिळेल अशी आशा आहे। अजूनपर्यंत काँग्रेस श्रेष्ठींनी कुणालाही कोणत्याही उमेदवाराला का हा काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केलेली नाही। ह्या सर्व अफवा आहे आणि या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। उमेदवारी मिळायला वेळ आहे। धन्यवाद सर। या ठिकाणी बघू शकतोय की अजूनही कुठलीही उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी कुठल्याही उमेदवाराला फायनल केली नाही आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे, हितचिंतक आहे, त्यांनी संभ्रमात राहू नये अशी बोलकी प्रतिक्रिया या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। याच अनुषंगाने आमच्याशी परत जोडलेल्या आहेत याच मुद्द्यावर काँग्रेसचे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजूभाऊ महाजन। भाऊ, काय सांगाल? एक क्लिप व्हायरल होत आहे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची, की ते म्हणत आहेत की काँग्रेसची तिकीट आहे, माननीय खासदार साहेब प्रतिभाताई धानोरकर या प्रवीण काकडे यांना प्रमोट करताय असं ते म्हणत आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणालाही डिक्लेअर झालेली नाही आहे आणि मी आपल्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करील की कोणत्याही पदाधिकाऱ्याने, काँग्रेस पदाधिकाऱ्याने, कार्यकर्त्याने संभ्रमात जाऊ नये। काँग्रेस पक्षाला उमेदवार देण्याचा आहे ते मान्य खासदार आणि पक्षश्रेष्ठी कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील। अद्याप कोणालाही काँग्रेसचं तिकीट डिक्लेअर झालेलं नाही। परत त्यांनी एक प्रश्न केला आहे की माननीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या जडणघडणीमध्ये माझा सिंहाचा वाटा आहे असं ते बोलत आहेत, काय सांगाल? बाळूभाऊ धानोरकर यांना मी अतिशय जवळून बघितलेलं आहे। बाळूभाऊ धानोरकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। त्यांनी अनेक नगराध्यक्ष घडवले, अनेक आमदार घडवले आणि असं जर कोणी म्हणत असेल की मी त्यांना घडवलं तर हे साफ चुकीचं आहे आणि खोटं आहे। या ठिकाणी बघू शकतोय की बाळूभाऊ धानोरकर याच्या जडणघडणीमध्ये जर माझा वाटा आहे असं जर कोणी जर म्हणत असेल तर ते धंद्यात खोटं आहे असा आरोप, असा एक त्याची कोपरखळी अशी सुद्धा या ठिकाणी राजूभाऊ महाजन यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। परत आपण याच मुद्द्यावर परत भेटूया। काही नगरसेवक, काही जे हितचिंतक आहे काँग्रेसचे, काही जे पदाधिकारी आहे यांच्यासोबत आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। जोडलेले आहेत माजी नगरसेवक ॲडव्होकेट बुरान सर। त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणार? सर, काय सांगायला निमित्त? यानिमित्त अशी कोणतीही सीट किंवा काही अशी डिक्लेअर झालेली नाही, किंवा असं जर झालं असतं किंवा
काही त्यात तथ्य असतं तर खासदार मॅडमनी आम्ही जे मेन कार्यकर्त्यावर जे नेहमी कोणतेही विचारविमर्श करून काम करतो आम्हाला विश्वासात घेऊन हे काम केलं असतं, पण असं कोणतंही काही घडलेलं नाही. या ठिकाणी बघू शकतो की हा एक गंभीर मुद्दा असून सीट वाटप म्हणजे काही हा चिल्लर मुद्दा नाही आहे, परंतु अशा कुठलंही जर डिसिजन जर झालं असतं तर ते डिसिजन आम्हालासुद्धा माहीत पडलं असतं असं मत या ठिकाणी माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रदीपजी बुराम यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे. सगळं एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लिपमुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी संभ्रमात आहे आणि त्याच मुद्द्याला धरून आम्ही आज आमच्यासोबत जोडलेले आहे परत विलासभाऊ टिपले, हे काँग्रेसचे एक पदाधिकारी आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणार. भाऊ, काय सांगाल या निमित्त अजूनही तिकीट म्हणजे धानोरकर परिवारामध्ये अंतर्गत या ज्या क्लिप व्हायरल झाली याच्यामुळे अंतर्गत कलह आहे असा एक मेसेज समाजामध्ये चाललो काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यामध्ये चालला आहे. काय सांगायला निमित्त. बरोबर आहे. काल मी पण माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर यांची ती क्लिप पाहिली आहे. त्याच्यात त्यांनी हे म्हटलं आहे की बा प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे धानोरकर खासदार आपल्या प्रतिभाताई धानोरकर यांनी. पण मी तरी माझ्या तरी वाचनात किंवा ऐकण्यात असं कुठंच आलं नाही की खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रवीण भाऊ काकडे यांना प्रोजेक्ट केला आहे म्हणून. आता या ठिकाणी खूप सारे उमेदवार जे आहे, जे इच्छुक उमेदवार आहे ते उमेदवारी मागत आहे. जवळपास काँग्रेस पक्षाकडे 20 ते 25 वरोरा विधानसभासाठी संभाव्य उमेदवारांची यादी ज्यांनी पैसे भरलेले आहे त्याच्यापैकी एका जणाला उमेदवारी मिळणार आहे. आणि काँग्रेसची प्रोसेस सगळ्यांना माहीत आहे की सगळ्या उमेदवारांमधून जिल्हा काँग्रेसकडून काही नावं प्रदेश कमिटीकडे जातील. प्रदेश काँग्रेस कमिटीकडून 3-4 नावं एक केंद्राकडे जातील, म्हणजे सेंट्रल कमिटी नवी दिल्लीत जी आहे त्याच्याकडे जातील आणि तिथं बसून आणि शेवटी उमेदवार फायनल होईल. आणि कोणाला उमेदवारी मिळेल. आता तुम्ही मागच्याच वेळेस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची जेव्हा तिकीटचं खासदारकीचं लोकसभेचं जेव्हा तिकीट होतं तेव्हा त्या स्वतः आमदार असून त्यांनासुद्धा संघर्ष करावा लागला. बाळूभाऊ धानोरकर यांनासुद्धा तिकीटसाठी संघर्ष करावा लागला. त्याच्यामुळे असं म्हणता येत नाही की कोणी शिफारस केल्यामुळे कोणाची उमेदवारी मिळेल म्हणून. शेवटी पक्षश्रेष्ठी तो सर्वे करून किंवा जो कॅपेबल उमेदवार आहे जो निवडून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी पक्ष देईल असं माझं ठाम मत आहे. परत एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा वाटतं की या स्टेटमेंटमुळे पदाधिकारी आणि जो हितचिंतक वर्ग आहे काँग्रेसचा तो संभ्रमात आहे. बरोबर आहे. धानोरकर परिवारामध्ये हे थोडंसं वेगळं चित्र कालच्या अनिल भाऊ धानोरकर यांच्या व्हिडिओमध्ये गेलं. ही गोष्ट तुमची खरी आहे. खरं तर अनिल भाऊ संयमी आहे. त्यांनी अशा प्रकारचं व्हिडिओमध्ये किंवा मुलाखतीमध्ये वक्तव्य करणं थोडं खटकण्यासारखं आहे. पण ठीक आहे, बोलण्याच्या ओघात तो बोलतील असतील, पण मला वाटत नाही. धानोरकर परिवार एकच आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन शेवटी प्रतिभाताईंनासुद्धा हे तिकीट इथली वर्धा विधानसभेची निवडून आणणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जो सक्षम कॅन्डिडेट आहे त्यालाच मिळतील. आणि आजच्या तारखेत तरी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. जेवढे इच्छुक उमेदवार आहे सगळ्यांना म्हटलं की तुम्ही काम करा, जो लायबल कॅन्डिडेट राहील त्याला ती उमेदवारी मिळतील असं तरी माझं मत आहे. धन्यवाद. याच मुद्द्याला अनुसरून आज आमच्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष माननीय गजाननजी मेश्राम. सर, एक क्लिप व्हायरल झाली आहे धानोरकरांची, माजी नगराध्यक्ष भद्रावतीचे आहेत. त्यात ते म्हणत आहे की धानोरकर मॅडम आहे, जे खासदार मॅडम आहे त्या प्रवीण काकडे यांना प्रमोट करताय का आपल्या उमेदवारीसाठी किंवा आमदारकीसाठी, असं त्यांचा एक आरोप आहे, त्यांचं एक स्टेटमेंट आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे. मी तर अजूनपर्यंत ती क्लिप पाहिली नाही किंवा माझ्या वाचण्यात आली नाही. परंतु काँग्रेस पक्षाची जी सीट आहे ही काँग्रेस पक्ष हायकमांड देते आणि काँग्रेस पक्षामध्ये एवढ्या लवकर कोणाला सहजासहजी सीट मिळेल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे आम्ही तरी काँग्रेस पक्षाने जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागं आम्ही राहू आणि तेही भक्कमपणे राहू, मग तो कोणताही असो. याबद्दल आमचं एकच म्हणणं आहे का कोणालाही पक्षामध्ये कोणीही कोणाला गुमराह करू नये. जोपर्यंत सीट होत नाही फायनल तोपर्यंत कोणाशी कोणतं काही बोलणं हे उचित नाही आहे असं मला. त्या क्लिपमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे, हितचिंतक आहे, ते संभ्रमित आहे. नाही, आता मी तर म्हणजे ते क्लिप पाहिली नाही त्याच्यामुळे ते मला असं त्या क्लिप संभ्रम निर्माण झाला त्या क्लिपमुळे. याविषयी तुम्ही जनतेला किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना काय आवाहन करणार. कार्यकर्त्यांना किंवा काँग्रेसचे जे पदाधिकारी आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, काँग्रेसचे मतदार आहे, त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते का जोपर्यंत पक्ष
जो सीट देत नाही तोपर्यंत कोणतीही काँग्रेस पक्षामध्ये असं हे नाही आहे का बा कोणाच्याही मागं लागायचं, कोणीही क्लिप द्यायची, कोणाच्याही पक्ष मागं लागेल किंवा मतदार मागं लागेल काँग्रेसचे, असं नाही आहे. जोपर्यंत काँग्रेसचा उमेदवार फायनल होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, याबद्दल काय? संभ्रम नाहीच नाही. एखाद्या क्लिपनं कुठं संभ्रम निर्माण होते? एवढा मोठा पक्ष आहे हा, त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच नाही कुठं. धन्यवाद सर. या ठिकाणी बघू शकतो की एवढा मोठा पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे जनतेने किंवा हितचिंतकांनी किंवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलाही संभ्रम बाळगू नये असं त्यांनी या ठिकाणी थेट आव्हान मतदारांना केलं आहे, काँग्रेसच्या किंवा पदाधिकाऱ्यांना केलं आहे. याच अनुषंगाने आमच्याशी जोडलेले आहेत भद्रावती तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांतजी काळे. सध्या जे क्लिप व्हायरल होत आहे त्या संदर्भात त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत. सर, काय सांगाल? सध्या जी अनिल धानोरकर आहे, माजी नगराध्यक्ष भद्रावतीची, त्यांची क्लिप व्हायरल झाली आहे की खासदार मॅडम प्रवीणजी काकडे यांना प्रमोट करताय सीटसाठी, त्यांची असं मत आहे. त्या एकंदरीत काय बोलायला निमित्त? खरं तर भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राची अजूनही कुठल्याही प्रकारची काँग्रेस पक्षाची अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा झालेली नाही. तर त्या प्रकारचं जर काही झालं असतं तर सन्माननीय खासदार मॅडम यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना बोलावून सांगितलं असतं, परंतु त्यांनी अशा प्रकारे कुठलंही वक्तव्य केलं नाही. त्यांनी सांगितलं की जे पक्षश्रेष्ठी किंवा जे काही वरचे नेते आहे पक्षाचे, ते ज्याला तिकीट देतील त्याच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं. जे अशा प्रकारे ज्या काही होत आहे गोष्टी, त्या संभ्रम कार्यकर्त्यांनी बाळगू नये आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा आदेश याची वाट पाहावी आणि त्याप्रमाणे कार्य व्हावं असं माझं मत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी बघू शकतो आहे की कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी संभ्रमात राहू नये, कारण पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्यांना ते तिकीट मिळणार आहे आणि ज्या उमेदवाराला तिकीट मिळणार त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे अशी या ठिकाणी मत त्यांनी व्यक्त केलं आहे. या ठिकाणी मी हितेश राजन हिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.